28 जानेवारीला उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमानाचा अपघात झाला। या अपघातात अजित पवारांसह 5 जणांचा मृत्यू झाला। या अपघाताची चौकशी केंद्रीय तपास यंत्रणांकडून सुरू आहे। सीआयडी सुद्धा तपास करत आहे। पण या अपघाताबद्दल विचारल्या जाणाऱ्या शंका आणि अपघातावरून केले जाणारे आरोप अजूनही थांबलेले नाहीत। शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी अजित पवारांच्या अपघातग्रस्त विमानात बॉम्ब होता का अशी शंका उपस्थित केली। त्यानंतर अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी विमानात आत्मघाती बॉम्बर होता का, पायलट सुमित कपूर यांना हिप्नोटाइज करून विमानात पाठवलं होतं का असे खळबळजनक आरोप केले आहेत। मिटकरींनी आरोप करताना अजित पवार ज्या VSR कंपनीच्या विमानातून प्रवास करत होते त्या कंपनीला धारेवर धरले। कंपनीच्या विषयी काही शंका सुद्धा उपस्थित केल्या आहेत। पण अपघात होण्याआधी एका बाजूला झुकलेलं अजित पवार यांचं विमान, लँड होण्याआधीच स्फोट झाल्याचा दावा आणि टेक ऑफ आधी बदललेला पायलट याचा आधार घेऊन विमानात बॉम्ब असल्याचे, विमानात आत्मघाती बॉम्बर असल्याचे आरोप केले जात आहेत। पण हे आरोप नेमके आहेत काय आणि चौकशीत नेमकं काय झालंय पाहूयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू। बीडचे शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी 6 फेब्रुवारीला माध्यमांशी संवाद साधला। त्यावेळी त्यांनी अजित पवारांच्या विमान अपघाताबद्दल काही शंका उपस्थित केल्या। ते म्हणाले, अजित पवारांच्या विमान अपघाताचे 2 व्हिडिओ समोर आले आहेत। दोन्ही व्हिडिओ मी पाहिले आहेत। विमान जमिनीला टच होण्यापूर्वीच विमानाचा पहिला स्फोट झाला। स्फोट झाल्यानंतर विमानाच्या इंजिनच्या भागाकडचे लोक बाहेर फेकले गेले। त्यानंतर विमान जमिनीला टेकलं आणि मग दुसरा स्फोट झाला। आता 2 स्फोट झाल्यामुळे या घटनेवर शंका येणार नाही का? 2 वेळेस स्फोट झाला, मग विमानामध्ये बॉम्ब होता का? याच बॉम्बने विमान उडवलं गेलं का? नेमकं काय घडलं असे आरोप बजरंग सोनवणे यांनी केले। त्यामुळे साहजिकच खळबळ उडाली। यासोबतच बजरंग सोनवणे यांनी आणखी काही गोष्टींवर शंका घेतल्या। या प्रकरणातले सगळे CCTV फुटेज लोकांच्या समोर आले पाहिजे। विमानाचा ब्लॅक बॉक्स सार्वजनिक केला पाहिजे। माध्यमांनी DGCAच्या हवाल्याने 6 लोक मृत झाल्याचं डिक्लेअर केलं। मग नंतर एक जण कुठे गेला? त्यामुळेच अजित पवार घरातून निघाले तिथपासून एअरपोर्टपर्यंत पोहोचेपर्यंतचं CCTV फुटेज तपासलं गेलंच पाहिजे। अजित पवारांचा अपघात झाला की घात झाला याची चौकशी झालीच पाहिजे अशी मागणी सुद्धा बजरंग सोनवणे यांनी केली। आता सोनवणे यांनी जे मुद्दे मांडले त्यातले काही मुद्दे हे आमदार अमोल मिटकरी आधीपासून उपस्थित करत होते। सामान्य लोकांकडूनही काही शंका विचारल्या जात होत्या, पण सोनवणेंनी थेट विमानात बॉम्ब असू शकतो अशी शंका घेतल्यानं नवा प्रश्न चर्चेत आला। त्यानंतर आमदार अमोल मिटकरी यांनी माध्यमांशी बोलताना विमान कंपनीवर आरोप केले आणि सोबतच पायलटला संमोहित करण्यात आलं होतं का अशी ही शंका विचारली। मिटकरी माध्यमांशी बोलताना म्हणाले, अजित पवारांचा अपघात नाही तर घातच आहे, यावर मी ठाम आहे। घातपात करण्यासाठी मेन साधन आहे विमान। विमान नादुरुस्त होतं, 1 वर्षापासून त्याच्यावर बंदी होती। असं नादुरुस्त विमान दादांना देण्यात आलं। VSR कंपनीचा पायलट शेवटच्या क्षणी बदलण्यात आला। पहिल्या दिवशी दादा बाय रोड जाणार होते, पण तो पण प्रोग्राम चेंज झाला। त्याबद्दल CID चौकशी सुरू आहे। VSR कंपनीच्या पायलटचा 50 कोटींचा विमा डिसेंबर 2025 मध्ये काढल्याची बातमी आम्हाला समजली आणि तो विमा काढल्यानंतर काही दिवसातच या गोष्टी घडल्या। त्यामुळे त्याचा 50 कोटींचा विमा उतरवून तुम्ही कुटुंबाची काळजी करू नका, आम्ही सगळं बघू असं काही अमिश पायलटला त्या कंपनीकडून दाखवण्यात आलं होतं का याची चौकशी झाली पाहिजे असे आरोप त्यांनी VSR या कंपनीवर केले। पण मिटकरींचा पुढचा आरोप आणखी धक्कादायक होता, ज्यात त्यांनी कसाबचा संदर्भ दिला। या कंपनीचे पायलट कसाबसारखे हिप्नोटाइज केले गेले होते का? लिट्टेसारखे हिप्नोटाइज केले गेले होते का असा प्रश्न त्यांनी विचारला। ते म्हणाले, अनेक ठिकाणी हिप्नोटाइज करून आत्मघाती बॉम्बरचा वापर केला जातो। कसाबला दहशतवादी हल्ल्यासाठी पाठवलं होतं। दुसरीकडे राजीव गांधी यांची हत्या झाली होती त्यावेळीही असा प्रयत्न केला गेला होता। पायलटला हिप्नोटाइज करून पाठवलं होतं का हा मोठा प्रश्न आहे, कारण पायलटने मेडे कॉल दिला नाहीये। टेक ऑफ घेऊन काही वेळातच पुणे कव्हर करता आलं असतं, मात्र पायलटने ते केलं नाही असं म्हणत त्यांनी आक्षेप घेतला तो पायलट बदलण्याबद्दल। जो पायलट VSR कंपनीने दादांना टेक ऑफ घेऊन पोहोचवण्यासाठी नेमला होता तो पायलट बदलला गेला। कपूर नावाचा पायलट जिवंत असल्याचं त्याची पत्नी सांगते। त्यामुळे पायलटला संमोहित केलं होतं का याचा तपास झाला पाहिजे। VSR कंपनीचा या घातपातामागे मोठा सहभाग असल्याची शक्यता नाकारता येत नाही असं म्हणत त्यांनी पुन्हा एकदा VSR कंपनीला धारेवर धरलं। या सगळ्यात अमोल मिटकरींनी काही प्रश्न सुद्धा विचारले। दौरा कोणी बदलला? कोण कोण दादांना भेटलं? अचानक विमान दौरा का ठरला? तेव्हा दादांसोबत कोण कोण होतं? एकूण 5 लोक बसले होते की 6 लोक बसले होते? याबद्दल खुलासे व्हावेत अशी मागणी मिटकरींनी केली।
घातपात करणारा असा कोणी मास्टरमाइंड निघाला तर पुढे त्याचे काय परिणाम त्याला भोगावे लागतील याची त्याने कल्पनाही केली नसेल असा इशारा सुद्धा मिटकरींनी दिला। याआधीही अजित पवारांच्या मृत्यूबद्दल अनेक शंका उपस्थित करण्यात आल्या होत्या, पण अमोल मिटकरी आणि बजरंग सोनवणे यांच्या आरोपांनंतर आता विमानात बॉम्ब होता का, विमानाचा हवेतच स्फोट झाला का, आणि झाला असला तर तो तांत्रिक बिघाडामुळे झाला की त्यात बॉम्बचा अँगल होता, असे गंभीर आरोप चर्चेत आलेत। त्यात मिटकरींनी पायलटला संमोहित करून आत्मघाती बॉम्बरसारखा वापर करण्यात आला का असं म्हणत थेट VSR कंपनीवरच आरोप केलेत। अमोल मिटकरींनी ज्या VSR कंपनीवर प्रश्न उपस्थित केले, विमान नादुरुस्त असल्याचे, पायलट शेवटच्या क्षणी बदलल्याचे आणि 50 कोटींचा विमा उतरवून पायलटला हे करायला लावल्याचे आरोप केले, त्या VSR कंपनीची DGCA कडून चौकशी सुरू आहे। अजित पवारांचा विमान अपघात झाला त्याच दिवशी AIBचं एक पथक VSR कंपनीच्या ऑफिसमध्ये दाखल झालं होतं। तेव्हा काही कर्मचाऱ्यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यात आली, पण आता या तपासाची सूत्र ही DGCA कडे देण्यात आली। DGCAने एका उच्चस्तरीय समितीची नेमणूक केली असून ही समिती VSR व्हेंचर्स या कंपनीचं विशेष ऑडिट करत आहे। तर अजित पवार बाय रोड जाणार होते तर मग विमानाने जाण्याचा निर्णय का घेण्यात आला, जायच्या आधी ते कुणाला भेटले, या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी अजित पवारांच्या खासगी सचिवांची CID कडून चौकशी करण्यात आली आहे। पण आता विमानात बॉम्ब असल्याच्या आणि पायलटलाच संमोहित करून आत्मघाती बॉम्बर बनवल्याच्या आरोपांची चौकशी होणार का, आणि एकूणच अपघाताबद्दलच्या चौकशीमधून नेमकं काय समोर येणार याकडे महाराष्ट्राचं लक्ष असेल। अमोल मिटकरी आणि बजरंग सोनवणे यांच्या आरोपांबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।